हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर बघा, आज फायनली सुट्टी संपलेली आहे 2 दिवसांची. आणि सुट्टी संपल्यानंतर परत सुरुवात करूया आपल्या सकाळच्या कामाला. तर मुलांना अजून सुट्ट्या आहेत 2-3 दिवस, पण मिस्टरांना मात्र सकाळी जायचं होतं त्यामुळे लवकर उठून डबा करायचा होता. तर कशी असते ना आपली गृहिणींची लाईफ. मुलांना सांभाळा, नवऱ्याला राग नको यायला कुठल्या गोष्टीचा म्हणून सगळं काही व्यवस्थित करायचं असते. परत जर फॅमिली मोठी असली तर भरपूर वेळ जातो आपल्या कामात. मेन म्हणजे तर किचनमध्येच. आणि परत दिवसभर घरातले सगळे कामं करा, घर नीटनेटकं ठेवा. आणि असंच तो दिवस पूर्ण संपून जातो. आणि त्यातून आपल्या स्वतःसाठी मात्र आपल्याला वेळच मिळत नसतो की चला काहीतरी स्वतःसाठी करूया असं म्हणून. तर असा असतो आपला पूर्ण दिवस. पण असो, लाईफ आहे ही, आणि हीच खरी एका गृहिणीची लाईफ असते. तर त्यात काही शंकाच नाही. तरीसुद्धा आपल्याला आपल्या स्वतःसाठी वेळ हा थोडा काढायलाच पाहिजे. आणि असंच काहीसं थोडं माझ्यासोबतसुद्धा होत असते. मुलांना किंवा नवऱ्याला जर सुट्टी असली ना, तर सकाळचा अलाराम वाजला की त्याला मी बंद करते आणि परत चला 5 मिनिट झोपूया. वाजला की परत चला 5 मिनटं 10 मिनटं झोपूया असं म्हणून मी थोडं लेट उठते. आणि जर समजा मला 6ला उठायचं असलं तर मी 5 मिनटं 10 मिनटं करता करता 6:30 होतात मला सुट्टीच्या दिवशी उठायला. आणि उठल्यानंतर मग सुट्टी असल्यामुळे जरा सगळे निवांत असतात बसून, त्यामुळे कामाला जरा लेटच सुरुवात होते. आणि सुरुवातच लेट झाली तर बाकीचे सगळेच कामं आपले लेटच होत असतात. पण तरीसुद्धा एवढं काही नाही, कारण तो असतो सुट्टींचा दिवस. त्यामुळे कोणाला पण, मुलांना आणि मिस्टरांना पण काही म्हणू शकत नाही, कारण सुट्टी मात्र सगळ्यांनाच एन्जॉय करावीशी वाटते. तर अशा प्रकारे मी माझ्या सुट्टीचा आनंद घेत असते. आणि आपण स्वतःसाठी पण थोडं जगायला पाहिजे कधीतरी, कारण आपण स्वतःला खुश ठेवू शकतो आणि थोडीफार खुशी आपण आपल्याच ह्याच्यातून काढून घेऊ शकतो. तर असं माझं मत आहे. तर माझं मत तुम्हाला कसं वाटलं, प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत पण असंच काही होत असते का, आणि तुम्हीसुद्धा असंच करता काय? तर मला तसं कमेंट्समध्ये सांगा. तर बघा, आता इथे फायनली माझा स्वयंपाक होऊन तयार आहे. आज मी कोबीची भाजी बनवली, कारण मुलांना ती हिरवी मिरची घालून जी हळद टाकलेली भाजी असते ना, ती ती पिवळी भाजी छान दिसते कोबीची असं म्हणून ते मला करायला लावतात. तर मी आज ती केली. आणि चपात्यामध्ये मी फुलकेच बनवत असते. तेलाच्या चपात्या मी घरी कधीच बनवत नाही. डब्याला फक्त मुलांना, मी बाकी नाही करत. तर बघा, आज जसं सुट्टी होती तर त्यामुळे कसं मुलं आता लेट उठलेत आणि मिस्टर गेल्यानंतर मी जरा चहा घेऊन बसली. तर मुलगा आला जवळ आणि म्हणतो मला की मम्मी आज माझ्यासोबत खेळ. मी म्हटलं काय खेळायचं? तर म्हणतो आपण कार्ड्स खेळूया. म्हटलं चल आपण खेळू थोडा वेळ. तर इथे आता कार्ड्स खेळायचं चाललं आहे, तर थोडाफार वेळ मुलांना पण द्यायला पाहिजे. तसं मी माझं काम सोडून बऱ्याच वेळा खेळत असते, पण सहसा नाही खेळत. मनाचं कधी जरा मन झालं किंवा काही जास्त काम नाही आहे, किंवा जर समजा मुलांना पण बघून कधी दया येते, असं वाटतं चला थोडाफार त्यांच्यासोबत पण खेळायला पाहिजे. तसं पप्पा सारखेच खेळतात संध्याकाळी आले की, पण मला सहसा एवढा वेळ मिळत नाही. कधीतरी वेळ मिळतो आणि मग मी खेळते. तर इथे बघा कार्ड्स खेळण्याचं काम चाललं आहे. आणि त्याला बघून इतकी खुशी होते ना. त्याला खेळणं म्हणजे हे कार्ड्स असो की बॅडमिंटन असो की कुठला पझलचा गेम असो, काही असो, त्याला खेळायला खूप जास्त आवडते. आणि त्यांच्या पण खुशीत आपली खुशी असते. तर सकाळी म्हटलं चला, फास्ट आवरलं होतं सकाळचं सगळं. मुलं झोपून होती आणि मिस्टर पण गेले होते. तर त्यामुळे मग मी बसली जरा 5-10 मिनटं त्याच्यासोबत खेळायला. तर त्याला ना कसं असते, हारणं अजिबात आवडत नाही. कुठलाही गेम असो तो म्हणतो की मला हारायचंच नाही. तर पहिला गेम कसं तो जिंकला होता आणि आता हा दुसरा गेम चालला आहे. त्याला म्हटलं आपण थांब थोडं, आपण व्हिडिओ आपण काढून घेऊ.
तर त्या गेममध्ये ना तो बसला तर आहे खेळायला, पण कसं होते की मी जिंकत असते तिथे. आणि जिंकल्यानंतर मी ना कसं होते त्याला ना थोडा येतो राग. पण तो व्हिडिओ सुरू असल्यामुळे तो दाखवत नाही. इथे बघा त्याचा चेहरा तुम्ही बघू शकता. तर त्याला माहिती आहे ते व्हिडिओ सुरू, म्हणून तो बघा त्याने शेवटी ना आपली हार मानली, की असो काही नाही, मम्मी जिंकलेली आहे असं त्यांनी समजून घेतलं स्वतःला. आणि बघा इथे आता मी माझं जे किचनचं शेल्फ लावले आहेत ना मी, तर खूप दिवसापासून चाललं होते की साफ करायचं. तर ते काही होतच नव्हतं. तसं मी 10-12 दिवस झाले असतील मी ते स्वच्छ करून बॉटल वगैरे सगळं घासून घेतलेलं होतं. पण तुम्ही बघू शकता ते ओट्याच्या वरच लावलेलं आहे आणि तिथे गॅस ठेवलेला आहे. तर गॅसचं कसं आपण काही फोडणी घालतो आणि त्याचा जो तडका उडतो ना, त्यामुळे ना ते बॉटलच्या झाकणवर आणि ते काचेचे ते शेल्फवर वगैरे ना ते तडका उडतो त्याचा आणि सगळे असे डाग पडतात. तर एक्झॉस्ट फॅन आहे लावलेला तिथे. पण ते कसं एक्झॉस्ट फॅन लेफ्ट साईडला लावलेला आहे आणि ही शेल्फ राईट साईडला आहे. तर त्याच्या खालचे जे एक्झॅक्ट जी बर्नल आहे ना, त्या बर्नलवर मी सहसा काही शिजवत नाही. असंच जर काही गरम करायचं असलं तेव्हा तेवढ्यापुरतं त्याला चालू करते, ती शेवटची गॅस. पण तरीसुद्धा ते फोडणीचा तडका तर भरपूर ठिकाणी दूरपर्यंत उडत असतो. त्यामुळे मग ना ते सारखंच मला 8 ते 10 दिवसानंतर साफ करायला लागते. तर बघा मी इथे बॉटल आहे ना फक्त तुम्हाला पुसून दाखवते, कारण मी आत्ताच 8-10 दिवस झाले असतील मी त्या बॉटल छान घासून घेतल्या होत्या. तर त्यामुळे मी फक्त आता ते कॉलिननी पुसून घेणार आहे. आणि बाकी जे सगळं शेल्फ वगैरे आहे ना, ते सगळे मी असं कॉलिननी स्वच्छ कपड्याने पुसून घेतले. तर हे बघा काही प्लास्टिकचे डबे आहेत आणि काही काचेच्या बॉटल आहेत. तर माझ्याकडे ना आधी कसं होतं प्लास्टिकची मांडणी होती. तर माझं ना थोडं छोटं किचन आहे. तर आणि माझं फर्निचर पण नाही झालेलं आहे. तर त्यामुळे ना ती स्टीलची मांडणी डब्यांची सॉरी आपले ते पातेलं ताटं वगैरे त्यांची स्टीलची मांडणी, परत देवघर आणि डबे आणि परत आलू कांद्याची जी मांडणी असते ती आणि ह्या डब्यांची प्लास्टिकची मांडणी, असं सगळं किचनमध्ये खाली खाली ठेवलेलं होतं. तर त्यामुळे ना मी काय केलं थोडं किचन मोकळं करूया म्हणून मी हे ते शेल्फ बसवून घेतले. झाले असतील आता 2 ते 3 महिने झाले असतील मी हे बसवून घेतलं. तर बसवल्यानंतर आहे ना मग किचनमध्ये मी सगळं आवरलं आणि छान असं मोकळं केलं. बऱ्यापैकी आता मी 4ही जणं खाली जेवायला बसू शकतो. तसं सहसा बसत नाही जेवायला, पण कधीतरी आता खूप जास्त गडबड आहे किंवा चला काही नाही टी व्हीवर बघायला किंवा आम्ही दोघंच असलो तर कधीतरीच जेवतो किचनमध्ये, असं सहसा बसत नाही. हॉलमध्येच एकत्र छान असं टी व्ही बघता बघता जेवतो आम्ही. तर बघा इथे माझे प्लास्टिकचे बॉटल होत्या आणि परत हे काचेचे आहेत ना, हे मी आत्ता डीमार्टमधनं आणलेत घेऊन. म्हणजे शेल्फ बसवल्यानंतर असं काही प्लॅनिंग केली नव्हती, पण डीमार्टला गेलो तिथे मिस्टरांना आवडले. तर मला दुसरे कलर आवडले होते, लाईट कलर होतं थोडं ते. तर माझं ते घ्यायचं चाललं होतं, पण एक शब्द मी विचारलं त्यांना, म्हटलं हे घेऊ का? तर ते बोलले नको रेडच घे, किचनमध्ये रेड कलर हा छान दिसतो, एकदम डार्क दिसतो छान असं आणि आपलं काहीतरी बनवलेलं आहे किचनमध्ये त्याला पण सूट होईल. त्यामुळे मग मी म्हटलं चला घेते. तसं सहसा मी माझ्या स्वतःच्या मताने काहीच घेत नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांची चॉईस असतेच. काही पण घ्यायचं असलं की मी घ्यायचं की नाही घ्यायचं असं कन्फ्यूज होत असते. आवड असते माझी, आवडते मला वस्तू, पण तरीसुद्धा मी कन्फ्यूज होत असते आणि एकदा त्यांना विचारतेच की हे कसं घ्यायचं की नाही, आणि तिकडून मात्र हिरवी झंडी आली ना की लगेच मग मी ते घेऊन घेत असते. तर असो काही नाही त्याला, कारण प्रत्येकाचं असं होत असते. तुमचं पण असं होत असते का मला सांगा, कारण मी चॉईसच्या बाबतीत मात्र खूप कन्फ्यूज आहे. तर त्यामुळे मी मिस्टरांच्या सहमतीनुसारच करते. आवडते मला, पण मी त्यांना विचारल्याशिवाय का कुठलीच वस्तू फायनल डिसिजन घेत नाही त्या गोष्टीचा. तर बघा इथे हे जे कालचं खाली लावलेलं हे जे शेल्फ आहे ना, हे खूप जास्त चिकट होत असते, कारण याच्यावर खूप जास्त तडका उडतो फोडणीचा. त्यामुळे मग ते जे काठाला आहे ना थोडं जास्त चिकट झालेलं होतं, त्याला मी घासून काढते आता. आणि ते माझे जुने प्लास्टिकचे डबे होते ना, 2 याच्यात होते ते, एक
थोडी छोटी साईज होती आणि एक मोठी होती, तर मोठे साईज मी ठेवून घेतले आणि जे छोटे होते ना तर त्यात मी काही रांगोळ्या वगैरे काढल्या आणि जे चांगले डबे होते ना त्याच्यात मी मसाले असतात ना आपल्या फ्रीजमध्ये सांबर मसाला, पावभाजी मसाला, काही भाज्यांचे मसाले वगैरे ते सगळे मसाले मी काढून ना त्याच्यावर असं छान असं हाताने स्टिकर लिहून फ्रीजमध्ये स्टोअर केलं त्याला. म्हणजे मी फेकलेत नाही ते डबे, कारण छान होते, पण मी काचेची बॉटल आणल्यामुळे मग ते मी त्याला फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. तर हे बघा असं ठेवलेलं आहे मी. आणि परत आत्ता ना मला दिवाळीला मी जेव्हा मॉलला गेली होती शॉपिंगला, तिथे ऑफर चालू होती. तर 1,500च्या खरेदीवरनं मला 4 परत काचेच्या बॉटल मिळाल्या आणि लकीली त्या बॉटल पण ह्याच कलरच्या मिळाल्या. थोडा कलर थोडा डिफरंट आहे, पण लालच कलर आहे त्याचा. तर ते इथं ठेवायला जागा नाही, तर त्यामुळे मी त्याला दुसऱ्या साईडला ठेवून घेतलं आहे. आणि त्याच्यात मी सगळ्या सीड्स ठेवल्या आहे. पंपकिन सीड्स, चिया सीड्स आणि परत ती सनफ्लॉवर सीड्स वगैरे असते, मेथी असते, कलोंजी वगैरे असं ठेवलं आहे. म्हणजे मला ते सारखं सारखंच जसं मी केसांसाठी घरी आणि मिस्टरांना आणि आम्ही दोघं पण खातो आहे, त्यासाठी मी त्या सगळ्या सीड्स त्यात ठेवून घेतलेल्या आहे. आणि त्याचा पण तुम्हाला मी व्हिडिओ कधीतरी शेअर करते की काय काय सीड्स आहेत माझ्याकडे आणि मी केसांसाठी कुठल्या कुठल्या सीड्स आणलेत, खात असते, ते कसं खायचं ते वगैरे सगळं मी शेअर करणार. तर बघा इथे मी ह्या बॉटल आहेत ना, तुम्हाला दिसलं असेल मी दाखवलं तेव्हा की त्या बॉटलचे ना मी ते जे लेबल असतात ना किमतीचे ते मी काढलेच नाहीत. कारण नवीन बॉटल असल्यावर ना त्याला क्रॅश वगैरे नका म्हणजे यायला नको असं वाटत असते सगळ्यांनाच. 4 दिवस आपण नवीन नवीन म्हणून त्याला जरा सांभाळूनच ठेवतो. तर त्यामुळे मग त्याला मी पण असं काही घासलेलं नाही. म्हटलं पलटवून ठेवू पुढं ती दिशा पाठीमागचं जाईल, साईडने जाईल असं म्हणून त्याला मी पलटून ठेवलं. कधीतरी वाटलं थोडं जुनं झाल्यानंतर तेव्हा मग मी ते स्टिकर काढून घेणार. आणि बघा इथे मुलांचं जरा कुजबूज चाललं आहे. आणि आपण असं काही काम करत असले की त्यावेळेस बरोबर त्यांना भूक लागत असते, काहीतरी खायला पाहिजे असते आणि लुटपूट चालू होती त्यांची, कारण सुट्टी आहेत, घरी आहे त्यामुळे. तर बोलले मी त्यांना की व्हिडिओ चालू आहे, पुढं येऊ नका, तरीसुद्धा ते सारखं पुढून. पण असो, मुलं आहे शेवटी. तर असं झालेलं आहे इथे पूर्ण क्लिनिंग आता शेल्फची. आणि हे लावलेलं शेल्फ कसं दिसते मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि हे बघा, हे मी DIY केलेलं आहे. माझ्याकडे ते स्पॅच्युला होते, ते मी काय केलं, फेकून न देता, वापर होत नव्हता, मी त्याला घरी DIY करून घेतलं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.